Everyone, dear students, today we are going to start new chapter from second paper. So before that, just quick recap. You know the definition of physics. So can you tell me what is definition of physics? So physics, it is the branch of science which deals with the study of properties of matter. Also, we can define physics as the branch of science which deals with the study of different natural phenomenon. In physics, we have to learn different sections. First section is properties of matter, or you can say mechanics, which is somewhat hard one. It contains mathematical part. Second one is properties of matter, which includes properties of solids, properties of fluids. Third one is sonics, which includes sound section. Fourth one is thermodynamics, which includes heat and related part. Next one is optics, which related with light and its different phenomenon. Then again we have to learn another section, that is electrostatics. Electrostatics, it is the branch of physics which deals with the study of static charges or charges at rest. That part we are going to start today. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फिजिक्स 11वीच्या वर्गासाठी सेकंड पेपरमधला एक चॅप्टर सुरू करूयात. थोडासा समजायला थोडा कठीण बनण्यापेक्षा थोड्या नवीन कन्सेप्ट आहेत. थोडा वेळ तुम्हाला लागेल, पण तुम्ही वेळोवेळी रेग्युलरली जर करत जाल तर तो पार्ट सोपा वाटेल तुम्हाला. इलेक्ट्रोस्टॅटिक्स नावाचं एक सेक्शन आहे, तो आपण पार्ट सुरू करूया. सो वी आर गोइंग टू स्टार्ट टुडे. Electrostatics. So this is the important part. It has one section in 11th standard and second in 12th standard. So what is electrostatics? It is actually the branch of physics which deals with the study of charges at rest. So this is actually definition of electrostatics. What is electrostatics? It is the branch of physics which deals with the study of charges at rest. What do you mean by charge? We must know what is charge. So for that purpose we must know some historic background. It is actually started from BC, about 4 to 500 years before Christian BC. Thales was one of the, we can say, philosopher who works in this field, and he observed that some objects, when they have friction with another object, have ability to attract the another objects. येशू ख्रिस्ताच्या पूर्वी साधारणतः 500 वर्षापूर्वी थालस नावाचा एक विचारवंत होता, तत्वज्ञान होता. तर त्यांनी ऑब्झर्व केलेला पार्ट आहे की काही गोष्टी जर एकमेकाशी घर्षणाच्या संपर्कातून आल्या आणि त्या जर दुसऱ्या छोट्या वस्तू जवळ नेल्या तर त्या वस्तूला त्या अट्रॅक्ट करतात. ह्याला म्हणायचं फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी. साधं सोपं एक्झाम्पल
तुम्ही कंगव्याने केस विंचरता, ड्राय हेअर्समधून जर कंगवा तुम्ही फिरवला आणि तो जर कागदाच्या तुकड्याजवळ आणला तर काय होईल, कागदाचे तुकडे त्याला चिकटतात. हे काय झालं नेमकं, ह्याला म्हणत असतात फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी. ह्याच्यामध्ये होतं काय, जे फ्रिक्शन होतं दोन ऑब्जेक्टमध्ये, समजा कंगव्याचं मटेरियल आहे आणि आपले केस आहेत, हे दोन्ही इन्सुलेटर आहेत, बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहेत. मग हे जेव्हा घर्षण होतं यांचं, त्या दरम्यान काय होतं, जे इलेक्ट्रॉन असतात ते इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतात, एक तर एका ऑब्जेक्टवरून दुसऱ्या ऑब्जेक्टकडे जातात किंवा त्याच्याकडून याच्याकडे येतात. हा जो इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफर असतं त्याला म्हणत असतात चार्ज. ॲक्च्युली चार्ज काय असतो, तर स्मॉलेस्ट चार्ज इज इलेक्ट्रॉन. कुठल्याही वस्तूवर इलेक्ट्रॉनची संख्या किती त्याला कंबाईन केले त्याला चार्ज म्हणत असतात. मग जनरलाइज केलं तर चार्ज कसा मांडत असतात, दिस चार्ज क्यू इज रिटर्न ॲज दिस कॅपिटल Q is equal to असतं प्लस मायनस एन इंटू ई, वेअर दिस ई इज चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. जो ई असतो तो चार्ज ऑन इलेक्ट्रॉन आहे, एन म्हणजे नंबर आहेत आणि क्यू म्हणजे चार्ज आहे. म्हणजे कुठल्याही ऑब्जेक्टवर असलेला चार्ज हा इंटिजर मल्टिपल ऑफ चार्ज ऑन इलेक्ट्रॉन असतो. इलेक्ट्रॉनवर जो चार्ज आहे त्याला नंबर ऑफ मल्टिप्लाय केलं म्हणजे त्या ऑब्जेक्टवर किती इलेक्ट्रॉन आले किंवा त्याने किती इलेक्ट्रॉन दिले याच्यावरून पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज ठरत असतो. मग निगेटिव्ह चार्ज कधी म्हणणार, एखादा बलून आहे तो जर आपण आपल्या कपड्यावर घासला तर बलून जो असतो त्याचं मटेरियल असतं इन्सुलेटर, आपला कपडा आहे तोही इन्सुलेटर. मग आपल्या कपड्याकडून त्याच्याकडे इलेक्ट्रॉन जाऊ शकतात किंवा त्या बलूनकडून आपल्या कपड्याकडे इलेक्ट्रॉन येऊ शकतात. जर त्या बलूननं इलेक्ट्रॉन आपल्या कपड्याला दिले तर बलूनवरचे इलेक्ट्रॉन कमी झाले म्हणजे त्याच्यावर इलेक्ट्रॉन नाही आहेत, म्हणजे कोण राहिले, न्यूक्लियसमधले प्रोटॉन राहिले, म्हणून त्याच्यावर चार्ज कसा झाला, पॉझिटिव्ह. त्याच्या विरुद्ध आपल्या कपड्यावर इलेक्ट्रॉन वाढले, ऑलरेडी होते आणखी वाढले म्हणजे आपल्या कपड्यावर कोणता चार्ज आला, निगेटिव्ह. मग जर एखादा ऑब्जेक्ट इलेक्ट्रॉन डोनेट करत असेल तर त्याच्यावर येतो पॉझिटिव्ह चार्ज आणि जो ऑब्जेक्ट इलेक्ट्रॉन घेत असतो त्याच्यावर येतो निगेटिव्ह चार्ज. अशा पद्धतीने पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज समजून घ्यायचा. पॉझिटिव्ह चार्ज कधी, जर एखाद्या ऑब्जेक्टने इलेक्ट्रॉन डोनेट केले, जो डोनर असतो त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज, आणि ॲक्सेप्टर जो असतो ज्याच्यावर एक्सेस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स येतात त्याला म्हणायचं निगेटिव्ह चार्ज. सो व्हेन टू ऑब्जेक्ट्स आर इन फ्रिक्शनल कॉन्टॅक्ट विथ इच अदर, one object may donate electron. If it donate electrons, remaining part is the protons, which is positive charge. Therefore, that body get positive charge. Conversely, the another object which gains electron, it has already a number of electrons, it gets extra electrons, and due to that extra electrons which are negatively charged, the body is said to be negatively charged. So negative charge, positive charge, this can be written in terms of Q equal to plus minus n into E. This relation is called as actually quantization of charge. याला म्हणत असतात क्वांटायझेशन ऑफ चार्ज. म्हणजे कुठल्याही ऑब्जेक्टवर असलेला चार्ज हा कशा स्वरूपात असतो, एकतर इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असणं, इलेक्ट्रॉन कमी असणं, डिफिशियन्सी ऑफ इलेक्ट्रॉन और एक्सेस ऑफ इलेक्ट्रॉन. इफ it has deficiency of electrons means it has positive charge, and if it has excess number of electrons it has negative charge. So negative and positive charge. So for such charge, if we have that charge is kept at rest, what it interacts with surrounding, how it affects the surrounding part, and what is the present in the space surrounding that charge, that we have to discuss in this chapter, and it is called as electrostatics. What is electrostatics? It is the branch of physics which deals with the study of, this is branch of physics which deals with the study of charges at rest. If charges are at rest, whatever may it produce effects in surrounding or it is affected by external field,
that we have to discuss in this chapter. So electrostatics, it is the branch of physics which deals with the study of charges at rest. The charges are nothing but it is the collection of either electrons or absence of electrons. If body donate electrons, it has positive charge, and if body accept electron, it has negative charge. So regarding this part, we have to discuss very important article called as Coulomb's law. So we will start with Coulomb's law. Coulomb's law of electrostatics. What it states? It states that if there are two charges separated by small distance, there is either force of attraction or force of repulsion between them, and that force, magnitude of that force is given by Coulomb's law of electrostatics. So Coulomb's law of electrostatics states that if there are two charges, suppose this is charge Q1, it is separated by small distance from another charge Q2, and this distance is suppose small r, then the force of attraction or repulsion between these two charges is given by Coulomb's law, and it can be written as the force of attraction or repulsion. Here force is first directly proportional to product of the charges, and second part, and the same force is inversely proportional to square of distance between the two charges. So this is actually statement of Coulomb's law. How we can state Coulomb's law? The force of attraction or repulsion between two charges is directly proportional to product of charges, and it is inversely proportional to square of distance between them. So Coulomb's law states that if any two charges are separated by a small distance, there is a certainly force of either attraction or repulsion. When Thales discovered that frictional electricity, there were a number of scientists to work in this field. One of them was Adam Gilbert, Benjamin Franklin, who also work in this field, and Adam Gilbert shows that there are two types of charges, positive charge, negative charge, as we explained earlier, and there is force of attraction or repulsion between the charges. If two charges are like, there is force of repulsion. If two charges are unlike, there is force of attraction. जर दोन चार्जेस समान असतील, म्हणजे इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन असतील, तर एकमेकाला ते रिपेल करतील. इलेक्ट्रॉन प्रोटॉन असतील, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज असतील, कलेक्शन ऑफ प्रोटॉन कलेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन, म्हणजे एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह चार्ज असेल, तर ते एकमेकाला अट्रॅक्ट करत असतात. त्याचे वेगवेगळे एक्सपेरिमेंट होते. फरच्या कपड्यावर एबोनेटचा रॉड घासला, ग्लासचा रॉड सिल्कच्या कपड्यावर घासला, ते एकमेकाच्या शेजारी आणले. सिल्कच्याच कपड्यावर दोन्ही रॉड, एबोनाइटचा आणि ग्लासचा रॉड आणला, ते एकमेकाच्या शेजारी आणले. तर प्रॅक्टिकली असं आढळून येतं की काही वेळा ते एकमेकाला रिपेल करतात आणि एखाद्या वेळेस ते अट्रॅक्ट करत असतात. मग जेव्हा ते अट्रॅक्ट करतात, समजायचं त्यांच्यावर अनलाईक चार्जेस आहेत. जेव्हा ते रिपेल करतील तेव्हा त्यांच्यावर अपोजिट चार्जेस आहेत. सो Coulomb's law of electrostatics regarding the different charges may be positive or may be negative charges, may be like charges, may be unlike charges. So force of attraction between any two charges is directly proportional to number one, product of the charges, and second one, it is inversely proportional to square of distance between them. So this is statement of Coulomb's law. How we can write this Coulomb's law? So therefore we can write this Coulomb's law as F, where force is proportional to Q1 into Q2 divided by here R square. So if we replace this proportionality sign, we have to introduce here a constant, and that constant is force is equal to 1 by, it is 4 pi
epsilon naught into here it is q1 into q2 divided by r square, where this 1 by 4 pi epsilon naught is a constant, proportionality constant. Epsilon naught is permittivity of free space. So this is now force of attraction or repulsion between these two charges. If it is attractive type of force and repulsive type of force, we have to give there a sign. If one of the charge is positive, one of the charge is negative, there is attractive type of force. If both the charges are positive or negative, there is repulsive type of force. So in vector form, this equation can be written as this is F equal to 1 by 4 pi epsilon q1 q2 upon r square. In vector form, it can be written as vector F is equal to, it is 1 by 4 pi epsilon naught, here it is q1 q2 divided by, here it is r square into unit vector r0, where this r0 is the unit vector along the line joining these two charges. हे जे दोन चार्ज असतात यांना जॉईन करणारी रेषा आहे ती अंतर म्हटलं आपण r, त्याच्यावरचा युनिट वेक्टर असतो हा r0. मग वेक्टर फॉर्ममध्ये जर याला मांडायचं तर वेक्टर f इज इक्वल टू असतो 1 by 4 pi epsilon naught q1 into q2 upon r square into r0 bar. r0 bar जो आहे तो आहे युनिट वेक्टर along the line joining the two charges. आता हा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला मांडता येतो. जर दोन चार्जेस पैकी q1 दुसऱ्याला अट्रॅक्ट करत असेल तर मग इथं फोर्स आपण असा मांडू शकतो, दॅट फोर्स ॲक्टिंग ऑन फर्स्ट चार्ज ड्यू टू सेकंड चार्ज. याला वाचत असताना प्रॉपरली लक्षात ठेवा. फोर्स ॲक्टिंग ऑन फर्स्ट चार्ज ड्यू टू सेकंड चार्ज इट इज इक्वल टू 1 by 4 pi epsilon naught. Here it is q1 q2 divided by r square, and here it is r2 1 vector. Force acting on first charge due to second charge. जो पहिल्यावर ॲक्ट करणारा फोर्स आहे दुसऱ्यामुळं, it is equal to 1 by 4 pi epsilon naught q1 q2 upon r square into r21, where r21 represent unit vector along the line from charge 2 to 1. q2 to q1 कडे जाणारा हा युनिट वेक्टर आहे आणि त्याच्यावर काम करणारा फोर्स आहे F12. So F12 force acting on first charge due to second charge is equal to 1 by 4 pi epsilon naught q1 q2 upon r square into असतं हे r21, that is unit vector from 2 to 1. मग आपल्याला इथं द्यावं लागेल मायनस साइन, डायरेक्शन त्याची. आता हाच पार्ट मी उलट मांडला. फोर्स ॲक्टिंग ऑन सेकंड चार्ज ड्यू टू फर्स्ट चार्ज इट इज इक्वल टू 1 by here 4 pi epsilon naught q1 q2 divided by here r square, and unit vector from 1 to 2. Again here we can write here negative sign. Force acting on second charge q2, force acting on second charge due to first charge, it is 2 second charge on force acting due to second charge on first charge. second charge वर काम करणारा फोर्स पहिल्या चार्जमुळं, इट इज इक्वल टू 1 by 4 pi epsilon naught q1 q2 upon r square 12. r12 means unit vector from first charge to second charge. आता युनिट वेक्टर फर्स्ट कडून सेकंड कडे टाकला, पण फोर्स मात्र सेकंडवर पहिल्या चार्जमुळं म्हणजे विरुद्ध दिशेला, म्हणून इथं चिन्ह येतं मायनसचं साईन. हे पार्ट नीट लक्षात घ्या. हा समजायला थोडासा कठीण आहे. कठीण म्हणण्यापेक्षा थोडं प्रॉपरली समजलं तर काय अडचण येत नाही. ह्याला वाचायचं कसं? फोर्स ॲक्टिंग ऑन फर्स्ट चार्ज ड्यू टू सेकंड चार्ज. पहिल्यावर कार्य करणारा दुसऱ्यामुळे फोर्स, म्हणजे दुसरा चार्ज जर पहिल्याला आपल्याकडं ओढत असेल तर ओढणारा फोर्स कोणीकडं? दुसऱ्याकडं.
पण जो युनिट वेक्टर आहे तो कोणीकडं 2 कडून 1 कडं 2 कडून 1 कडं. युनिट वेक्टर इज फ्रॉम second charge to first charge, but force is acting on first charge towards second charge. So these two are exactly opposite, and that is why here minus sign is introduced. Similarly, second part, force acting on second charge due to first charge, it is equal to 1 by 4 pi epsilon naught q1 q2 upon r square r12. So this is force acting on second charge due to first charge, and that is from 1 to 2. युनिट वेक्टर फ्रॉम 1 to 2, फर्स्ट चार्ज टू सेकंड चार्ज. युनिट वेक्टर पहिल्याकडून दुसऱ्याकडं, पण फोर्स काम करणारा जो आहे तो दुसऱ्यावर. कशामुळं तर पहिल्यामुळं. हे झालं वेक्टर फॉर्ममध्ये त्याचं मांडणं. आता याच्यातला हा एप्सिलॉन नॉट आहे, त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं